जळगाव शहरातून जाणारा मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी जे आहेत खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यांमुळे जे आहे वाहनधारकांना मोठा त्रास या ठिकाणी सहन करावा लागतो आहे। आपण आता याच महामार्गावर आहोत आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर महामार्गाची जी एक बाजू आहे या एका बाजूवर या ठिकाणी ठिकठिकाणी जे आहेत खड्डे पडलेले आहेत। काही दिवसांपूर्वी जे आहे महामार्गावरील हे खड्डे जे होते ते बुजवण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं। मात्र अशा चुकीच्या पद्धतीने ते बघितलं तर हे खड्डे बुजवण्यात आले आणि त्यामध्ये जे बुजवण्यासाठीची जी खडी टाकली होती ती खडी देखील आता निघालेली आहे। पुन्हा या ठिकाणी हे खड्डे पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपण दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर त्याच बाजूला काही अंतरावर देखील या ठिकाणी खड्डे पडले तर 3 ते 4 खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत आणि खड्डे जे आहेत या ठिकाणी बुजवण्याचा प्रयत्न जो आहे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने करण्यात आला। मात्र ज्या पद्धतीने खड्डे बुजवले त्या पद्धतीने आता ते खड्ड्यांमधली जी बुजवण्याची जी खडी होती ती देखील आता उघडून पडल्यामुळे आता पुन्हा या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत। पावसाळ्यात जर आपण बघितलं तर मोठ्या पद्धतीने या खड्ड्यांमध्ये जे आहे पाणी साचतं आणि त्याचमुळे गेल्या काही दिवसांपूर्वीच या खड्ड्यांची जी होती या ठिकाणी दुरुस्ती करण्यात आली। मात्र कालांतराने पुन्हा 10 ते 15 दिवसांमध्ये आता जी खड्ड्यांमधली जी दुरुस्ती केलेले खड्डे होते ते पुन्हा या ठिकाणी उघडे पडलेले आहेत आणि त्यामुळे आता पुन्हा या खड्ड्यांचा जो प्रश्न आहे या ठिकाणी ऐरणीवर आल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। जळगाव शहरातून जाणारा हा महामार्ग जो आहे या ठिकाणावर शिव कॉलनी असेल, आकाशवाणी असेल, इच्छादेवी असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी या महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत। खड्ड्यांचा मोठा प्रश्न या ठिकाणी हा निर्माण झालेला आहे। मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या खड्ड्यांची डागडुजी केली जाते तात्पुरती, त्यानंतर पुन्हा काही दिवसानंतर हे खड्डे पुन्हा जैसे ते अशा अवस्थेत होत असल्यामुळे आता वाहनधारकांना जे आहे मोठ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या अडचणींचा या ठिकाणी सामना करावा लागतो आहे। त्यामुळे कायमस्वरूपी या खड्ड्यांची दुरुस्ती करावी आणि पावसाळ्यामध्ये जो त्रास तो कमी करावा अशी मागणी या ठिकाणी वाहनधारकाच्या वतीने केली जाते आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।